पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 18/8/2024 रोजी जिल्ह्यातील कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांचे पथक पोलीस स्टेशन सेनगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक लाल रंगाचे आयशर वाहन आरटीओ पासिंग क्रमांक MH20 GC 86294 चाकी वाहनात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी वाहनात टाकून रिसोड मार्गे सेनगावकडे येत असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक व सेनगाव पोलीस असे सेनगाव शहरातील येलदरी टी पॉइंट येथे नाकाबंदी करत रात्री 1 वाजताच्या दरम्यान वर नमूद क्रमांकाचे आयशर टेम्पो पकडून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे 16 बैल हे कत्तल करण्याच्या हेतूने निर्दयीपणे व दाटीवाटीने कोंबून वाहतूक करत असताना मिळून आले। पोलीस पथकाने नमूद 16 गोवंश जातीचे जनावरे किंमत 3,70,000 रुपये व वर नमूद आयशर टेम्पोची किंमत 15 लाख रुपये असा एकूण 18,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे पोलीस अंमलदार गणेश लेकुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार किशोर कातकडे, सुभाष चव्हाण, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, राम भारकळ, शिवाजी इंगोले यांनी केली आहे।